आमदार अशोकदादा पाटील भांडूप नगरीमधून पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत आणि या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्वतः खूप मोठे खेळाडू सुद्धा आहेत आणि आज देखील दर्जेदार क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं। त्यांचे या ठिकाणी आवर्जून आगमन झाले। दादा आपलं हार्दिक स्वागत असेल। अनिकेत रोडे यावेळेला हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि मोठी विकेट। अनिकेत रोडे या नावाची चर्चा आहे सध्याच्या घडीला। मोठी विकेट घेतली आहे। केतन म्हात्रे यांना आउट केलंय। अनिकेत रोडे या नावाची चर्चा आहे। ॲज अ आयडॉल यावर्षी ॲज अ आयकॉन मॅन ऑफ द सिरीज जर ज्युनियर प्रीमियर लीगची कोणी घेतली तर ती दर्शनने घेतली आणि ॲज अ आयडॉल मॅन ऑफ द सिरीज कोणी घेतली तर अनिकेत रोडेने घेतली होती आणि तोच सध्याच्या घडीला राजगुरुनगर खेड तालुक्यातील चर्चेतील खेळाडू मोठी विकेट घेतोय अनिकेत रोडे। सध्या आयकॉन किंवा आयडॉल म्हणून या अनिकेतकडे देखील पाहिलं जातं, परंतु मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहे जो खेळाडू खास या ठिकाणी मुंबईच्या शिवडीवरून आलेला आहे। असा एक खेळाडू ज्यांनी टेनिस क्रिकेट लेदर बॉल क्रिकेट या दोन्ही क्रिकेटला कवेत घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्याच्या नावाचा डंका आपल्याला पाहायला मिळाला असाच एक नामवंत खेळाडू संपूर्ण भारतातील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। ISPL सीझन 1 बेस्ट बॅटर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव प्रथमेश पवार नाना मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत। पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल। अनिकेत रोडेने थोडासा दबाव निर्माण केलाय। पहा जरी एका तालुक्यातील टीम आहे परंतु ते चांगलं बॉन्डिंग करून इकडे दाखल झालेत आणि खेड तालुक्यात देखील तेवढंच चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं, परंतु दुसऱ्या बाजूला एक नामवंत संघ कोयंडे 11 हा देखील तेवढाच दर्जेदार संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे। तर नाना यांना पण इन ॲक्शन मध्ये पाहू। असा एक खेळाडू ज्याने मात्र भारतभरातील स्पर्धा गाजवल्या, भारताच्या बाहेर जाऊन देखील प्रथमेश पवार या नावाचा डंका आपल्याला पाहायला मिळाला। असाच नाना बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये, परंतु समोर अनिकेत रोडेने सुरुवात चांगली केलेली आहे। इकडे 6 षटकांच्या मॅचेस आहेत। 6 ओव्हरच्या या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे। एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला पाहिलं जातं। हो 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 आणखीन एक चांगला बॉल। या लहान वयातच अनिकेत रोडेच्या नावाची चर्चा अख्ख्या पुणे जिल्ह्यात सध्याच्या घडीला का आहे आज सिंधुदुर्गात दाखवताना पाहायला मिळतोय आणि खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी सुरुवात तर त्यांनी चांगली केली आहे। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कोयंडे 11 देखील असा एक बातबर संघ आहे जे देखील चांगली कामगिरी करतात। यावेळेला मात्र नानाच्या बॅटमधून हल्ला फटका पाहायला मिळतो, हवाई हल्ला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अनिकेत रोडेने 2 महत्त्वाचे विकेट या ठिकाणी घेतलेले आहेत। दोन महत्त्वपूर्ण विकेट अनिकेत रोडे यांनी मिळवलेले आहेत। नाईक सर काय म्हणाल? काय सुरुवात सर मी म्हणेन की एक मोठ्या संघाबरोबर हा युवा खेळाडू संघ असलेला म्हणजे युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ मैदानात उतरलाय, परंतु नसानसात क्रिकेट या खेळाडू आपल्याला बघायला मिळते आणि पहिल्या षटकात 2 मोठे फलंदाज हे माघारी परतवते। धावांचं खातं अजून फक्त 2 धावावर, परंतु 2 गडी बाद 2 अशी नाजूक अवस्था ही मैदानात आपल्याला बघायला मिळते। खूप सुंदर गोलंदाजी। तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय, ज्याही खेळाडूची चर्चा आपण सातत्याने पाहायला मिळते, मॅन फ्रॉम घाटकोपर भटवाडी भावेश शेलार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत। सध्या सोशल मीडियावर देखील तेवढेच ॲक्टिव्ह पाहायला मिळत आहेत। भावेश शेलार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। पाहूया कशा प्रकारची कामगिरी आज भावेश यांच्याकडून देखील केली जाईल। मेहनती खेळाडू आहेत, चांगलं नाव कमावले आपल्या खेळाच्या जोरावर, परंतु सध्या चर्चेत आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे या ठिकाणी कामगिरी करणारे अनिकेत रोडे। अनिकेत रोडेसाठी 1000 रुपयाचा पुरस्कार खेडचे ख्यातनाम उद्योजक पिंटू भाऊ सातकर यांच्याकडून आणि पुरस्कार फक्त झालेल्या कामगिरीवरच असतील। पहिलाच बॉल भावेश शेलार याच्या बॅट मधून बॉल सीमा रेषा पार, मॅन फ्रॉम घाटकोपर भटवाडी पहिल्याच बॉलवर षटकार।
तर आगमन होतं या ठिकाणी भारतातील सुप्रसिद्ध निवेदिका रेश्मा मयेकर मॅडम यांचं देखील आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हार्दिक असं स्वागत असेल. हो, इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र अनिकेतचा पुन्हा, म्हणजे हे षटक फक्त संपूर्णपणे गोलंदाजाच्या बाजूने जाईल याची काळजी जाणार नाही याची काळजी भावेशने घेतली, परंतु काय बॉलिंग केली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. फक्त 8 धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट. नाही सर, बरोबर. इतकी आणखी यापेक्षा कामगिरी मी म्हणेन की गोलंदाजाची काय असेल, कारण 2 मोठे दर्जेदार खेळाडू आपल्या समोर होते. एका बाजूने केतन म्हात्रे, त्यानंतर प्रथमेश पवार उर्फ नाना, आणि अशा 2 खेळाडूंचा या ठिकाणी म्हणजे बाद करणं गोलंदाजाचं एक मोठं यश असेल या सामन्यात. पहिलं षटक समाप्त झालंय मैदानात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिला सामना आजचा 4था दिवस या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. तर जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी प्रशांत घरत, अर्नाळ्याचा हा स्टार फलंदाज, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सारखी मोठी स्पर्धा, बेस्ट बॅटरचा पुरस्कार स्वतःच्या नावावर केलाय, अशी कामगिरी करणारा पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील असणारा अर्नाळा गावचा हा 360 बॅटर बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. प्रशांत घरत. नॉन स्ट्राईकला मुंबईच्या घाटकोपर वटवाडीचा भावेश शेलार आहे. तर खेड तालुक्यातील पुण्याच्या मात्र कार्तिक नवले, एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे, तो देखील मात्र इकडे गोलंदाजीसाठी येतोय. 6 षटकांची ही लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल फुल टॉस, परंतु त्या ठिकाणी केवळ दिशा दिली, गॅपमध्ये जातोय, थर्ड मॅचच्या दिशेने जाईल आणि तिकडे धावा मात्र 4 मिळतील. चौकार. हा, तर या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय. फक्त रिव्ह्यू कुणाचा आहे तेवढं कळवा, बॅटरचा आहे की पंचांचा आहे? यस, रिव्ह्यू घेतलाय बिमरसाठी. एक चांगली आणि महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता हळूहळू मैदाने फुलून जाईल, कारण जसं जसं दिवस पुढे जातो, चाकरमानी त्याचबरोबर जर पाहिलं तर ग्रामस्थ आवर्जून या ठिकाणी येत असतात आणि अगदी रात्री 1:30 वाजू देत, 2 वाजू देत, प्रेक्षक काही जागा सोडायला तयार नसतात. हा एक वेगळा माहोल आहे. आणि जवळ मॅचच्या दिशेने कार्तिक नवले, या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि आणखीन एक विकेट त्या ठिकाणी येते. काय कामगिरी करतात या ठिकाणी राजगुरुनगरची मुलं. किटली 1111 हा संघ राजगुरुनगर खेडचा प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं दबावात आणलंय, कारण तिसरा धक्का बसलाय. डीजे धन्यवाद सर. मगाशी मी उल्लेख केला की युवा खेळाडू आहेत, परंतु गुणवत्ता नसतात. क्रिकेट ठासून या खेळाडूंमध्ये भरलेलं दिसतंय आणि तीच कामगिरी ही आपल्याला मैदानात दिसते. सुरुवातीला गोलंदाज म्हणजे सुरुवातीचं पहिलं, त्यानंतर दुसरं पॉवर प्लेचं षटक, या 2 पॉवर प्लेच्या षटकात 3 गडी बाद या ठिकाणी मैदानात होताना दिसत आहेत. अवघ्या 12 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू लॉस सुद्धा झालेला आहे. आणि आता जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये आकाश चिंदारी येत आहेत, मुंबईच्या अँटॉफिलचा एक दर्जेदार खेळाडू. हा यस, माफ करा, अंपायरने घेतला होता. यस यस यस, पंचांनी घेतला होता आणि त्यामुळे दोन्ही टीमचे रिव्ह्यू ऑन आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आकाश चिंदारिया एक असा खेळाडू जो आपल्या टीमला संकटातून बाहेर काढतो नेहमी. मॅच विनर खेळाडू म्हणून देखील आकाशची ओळख आहे आणि तेच आकाश मात्र आता बॅटिंगच्यासाठी टीमची थोडंसं टीम बॅकफुटला आहे, कारण 3 विकेट गेले आहेत, 12 धावा झालेल्या आहेत. खेड राजगुरुनगर टीम सध्या चांगली कामगिरी करते. किटली 1111.
यावेळेला आला आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर फेकून दिलं या बॉलला क्रिकॉन षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. पहिला चेंडू आणि पहिल्या ओव्हरपीच चेंडूवर एक सुरेख फटका लॉंग आपला, डीप लॉंग आपला. थोडासा जो दबाव होता तो दबाव फलंदाज मैदानात दूर करतोय आकाश चिंगारिया. आकाश यासाठी ओळखले जातात. बॉल समोरच्या दिशेने मिड ऑफला, तिकडे फिल्डर आहेत कार्तिक नवले आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अनिकेत रोडे, दोघे चांगली कामगिरी करतायत. आणि आतापर्यंत राजगुरुनगरमध्ये देखील चांगलं क्रिकेट पाहायला मिळत असतं. तालुकानिहाय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतायत. स्पर्धाही मात्र सातत्याने तिकडे पाहायला मिळत असतात आपल्याला. यावेळेला देखील चांगला बॉल खेळलाय, परंतु त्याला समोरच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न केला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. भावेश शेलार आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे आकाश चिंदारिया. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईकवर बॅटिंगसाठी भावेश शेलार आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 धावा धावफलकावर. इकडे जर पाहिलं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. एकंदरीत 6 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. लीग पद्धतीच्या मॅचेस अलीकडे गेल्या वर्षापासून पाहतोय. 21 वर्षाची परंपरा असणारी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा सोहळा आणि महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा स्पर्धा आनंदवाडी. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. समीकरण मात्र थोडंसं बदलताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. यस, आज tenniscricket.in ची टीम देखील तेवढं चांगलं काम इकडे करताना पाहायला मिळत आहेत. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील जर पाहिलं तर अशोक नाईक सर, त्याचबरोबरने बादल चौधरी सर आणि सुनील तांडेल सर गुणलेखनाची भूमिका या ठिकाणी निभावत आहेत. तर रेश्मा मयेकर मॅडम आज निवेदिका म्हणून या स्पर्धेमध्ये दाखल झालेल्या आहेत. हो हो हो, आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय खरा. थँक्यू डीजे, धन्यवाद. काय सुरुवात सर म्हणाल या सामन्यात. नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, पॉवर प्लेची सुरुवातीची 2 षटकं. या पॉवर प्लेच्या 2 षटकात सुरुवातीचे 4 महत्वाचे मोहरे टिपले जात आहेत मैदानात. अवघ्या 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अशी नाजूक अवस्था ही आपल्याला मैदानात आज बघायला मिळते. उदयोन्मुख खेळाडू, गुणवत्ता असलेले खेळाडू, युवा खेळाडू आणि हे युवा खेळाडू मात्र अतिशय चोख कामगिरी मैदानात आपल्या पहिल्या सामन्यात या चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाच्या संध्याकाळच्या सत्रात हे 2 संघ आमने सामने आपल्याला मैदानात बघायला मिळतात. 20 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात सांगता होते ती मैदानात दुसऱ्या षटकांची 2 षटकं पॉवर प्लेची ही समाप्त होत आहेत. हो, एकामागून मग एक धक्के आणि ते सुद्धा मोठमोठे. केतन म्हात्रे त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. प्रथमेश पवार माघारी परतताना पाहायला मिळाले, भावेश शेलार माघारी परतताना पाहायला मिळाले, प्रशांत घरत 4 बलाढ्य संख्याडूंना माघारी पाठवले या राजगुरुनगरच्या खेड तालुक्यातील मुलांनी. किटली 1111 या संघाचं हे नाव आहे आणि हे नाव ठेवण्यामागचं कारण आहे राजू शेठ पाचारणे यांचा खेड तालुक्यातील नामवंत असा बैलगाडा घाटात पळणारा एक बैल आहे, त्याचं नाव आहे किटली 1111 आणि त्यामुळे त्याच नावाने मात्र इकडे ही टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. कारण क्रिकेटच्या स्पर्धा आणि खेळाडूंची जशी चर्चा होते ना तशीच अलीकडे जर पाहिलं तर या शर्यतीमध्ये पळणाऱ्या मात्र या गोधनाची देखील चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत असते. हो 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 हो, चांगला बॉल त्या ठिकाणी अनिकेत रोडे थोडासा दबाव वाढवताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक जशी खेळाडूंची नावं तशी चर्चेत आहेत त्यावेळेला त्याचबरोबर जर पाहिलं तर अलीकडे बकासूर, मथुर, सर्जा ही नावं सुद्धा सगळ्यांच्या चर्चेत पाहायला मिळतात. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एक
वेगात बॉल मात्र या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न चुकतेवर नव्हता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. तिकडे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु हा बॉल थोडासा बाहेर कट होताना पाहायला मिळाला. आकाश चिंदारे, आशिष मेहरोल ही अशी जोडी आहे, म्हणजे या दोघांनाही फायटर अँटॉफिल पासून सुरुवात केली समीर मेस्त्रीच्या बरोबरीने, आणि तिकडनं जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये चांगलंच नाव कमावलं दोघांनी सुद्धा. आज पुन्हा एकदा ह्या जोडीला आपल्या टीमला संकटातून, म्हणजे कोयंडे इलेव्हनला संकटातून बाहेर काढायचं आहे. यावेळेला फटका खेळला आहे आणि बॉलला आकाश दाखवण्याचं काम मात्र या ठिकाणी केलंय. आशिष मेहरोल यांच्याही बॅटमधून एक मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. षटकार. हॅलो. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी दबाव हटवण्याचा प्रयत्न तर कायम या ठिकाणी सुरू आहे. समोर अनिकेत रोडे. यावेळेला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर काढला जातोय. ही बॉलला वळण देण्याची क्षमता आहे अनिकेत रोडे यांच्याकडे, परंतु आशिष मेहरोल आणि दुसऱ्या बाजूला आकाश चिंदारिया यांनाही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कोयंडे इलेव्हन हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कालवीचा असणारा हा संघ. मकरंदजी कोयंडे स्वतः चांगले क्रिकेटपटू राहिलेत, आजही त्यांच्या क्रिकेटचे चर्चा होतात. अजय बोरगरे यांनीही चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे, आणि यांच्या मालकीचा असणारा संघ. तर दुसऱ्या बाजूला राजू शेठ पाचरे आणि गणेश वाडेकर स्पोर्ट्स यांचा संघ आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, गती कमी होती, थोडासा बाउन्स देखील. पर्यंत बॅटिंग या संघाकडे आहे, त्यामुळे नक्कीच हा संघ यानंतर बऱ्यापैकी फलंदाजी आपल्याला बघायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूने कौतुक हे करावं लागेल, सुरुवातीच्या पॉवर प्लेमध्ये जे 4 गडी बाद केले, सरते शेवटी मात्र चौथं षटक या ठिकाणी कुठला गोलंदाज येतोय तो आपल्या बॉलिंग मार्कवर. 36 धावा, 3 षटकं समाप्ती झाली 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुढच्या दोन्ही संघांना विनंती असेल, आपण नाणेफेकीच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. रणझुंजार वैभववाडी, NP स्पोर्ट्स उत्तन, मीरा भाईंदर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आयोजकांशी संपर्क साधायचा, लिस्ट आपल्याला सबमिट करायचं आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहायचं आहे. यावेळेला पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर जाईल. यष्टीरक्षकांच्या दिशेने एक वेगळी ॲक्शन आहे या गोलंदाजाची सुद्धा. धावसंख्या 1ने पुढे जाईल. चौथा दिवस आहे, परंतु चांगलं क्रिकेट प्रेक्षकांनी हळूहळू मैदानं येऊन भरणं. कोकणातील विविध तालुक्यात
पाहिलं तर ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, एक मोठा फटका. त्यानंतर एकोणपन्नासावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात षटक सुरू आहे. ते चौथा सामना 6 षटकांचा आजचा चौथा दिवस या दोन संघादरम्यान सुरू असलेला हा सामना. सुरुवातीला 2 षटकात पॉवर प्लेमध्ये बऱ्यापैकी गोलंदाजी, 4 फलंदाज हे तंबूमध्ये परत आहेत, परंतु त्यानंतर मात्र ही जोडी महत्वाची भागीदारी आपल्याला मैदानात करताना दिसते. एका बाजूनं 25वा ओव्हर अवघ्या 7 चेंडूत फलंदाजी करतायत ते आशिष मेहरुल. संख्या जर पाहिली तर 49 झाली आहे. चौथी ओव्हर सुरू आहे. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा आहे आणि आज याच क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना खूप सारा मित्रपरिवार दिलाय. यावेळेला आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक, क्रिकॉन षटकार पाहायला मिळतोय. वा वा वा.
आता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत इश्तियाक शेख चिंटी कांजूरमार्गचा असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मुंबईच्या प्रत्येक उपनगराची एक वेगळी खासियत आहे आणि मुंबईचं क्रिकेट देखील तेवढंच दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतं. आता क्रिकेटचा सर्वदूरपर्यंत प्रसार झाला आहे. हे राजगुरुनगरची मुलं, खेड तालुक्यातील मुलं देखील तेवढीच चांगली क्रिकेट खेळण्यासाठी इकडे आलेली आहेत, जाणली जातात आणि आज पाहायचं आहे यांच्यातील लढत देखील तेवढीच लक्षणीय राहणार आहे. योगेश पेनकर यानंतर इन ॲक्शनमध्ये असतील. रणझुंजार वैभववाडी एक दैदिप्यमान परंपरा असणारा संघ देखील यानंतर पाहायला मिळेल आणि उभरत्या खेळाडूंचा मीरा भाईंदरचा NP स्पोर्ट्स उत्तन ज्यांची नितीन वारे ज्यांची नुकतीच मीरा भाईंदर प्रीमियर लीग स्पर्धा देखील पार पडली, तर ते नितीन वारे देखील आपल्या टीमला घेऊन इकडे दाखल होत आहेत. पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि ओहो इकडे कॅच पकडण्याचा प्रयत्न होता परंतु तो निष्फळ ठरतोय आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडेच पाठवून देताना पाहिला मिळतोय. इश्तियाक शेख आला की मला रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आठवते आणि 5 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना मात्र मॅच जिंकून दिली होती रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणि तोच मात्र या ठिकाणी पहिल्याच बॉलवर म्हणजे ओके मोठा फटका खेळताना पाहिला मिळतोय. परंतु विकास संधी निर्माण करणारा गोलंदाज जशी याही वेळेलाच फटका जरी दूर गेला असेल संधी निर्माण केली होती त्यांनी, त्यामुळे ही लढत चांगली होणार आहे दोघांमधील. यावेळेला खराब बॉल त्याचा समाचार इश्तियाक शेख यांच्या बॅटमधून बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. सुरुवातीला धावफलक अगदी कमी दिसत होता धावफलकावर. या 2 फटक्यांनी मात्र मी म्हणेन की एक अतिशय चांगली धावसंख्या उभारताना हा संघ दिसतोय, कारण 5वं षटक येणारं अजूनही एक षटक बाकी. 2 षटकारांनी वैयक्तिक 12 धावावर फटकेबाजी सुरेख मैदानात आपण बघतोय तो आणि धावफलक पोचलाय 68-6 गड्यांच्या मोबदल्यात. 68 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा टॉप गिअरमध्ये विकेट पडल्या याचा दबाव मात्र हटवलाय आता, परंतु विकेटसाठी पुन्हा एकदा किटली 1-1-1-1 ला जावं लागेल. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल तिकडे थोडासा फेरलाय. पंचांनी मात्र आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आज आपलं भाग्य आहे या मॅचला पाहण्यासाठी भांडूप नगरीचे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेवर ज्यांची नव्यानेच पुन्हा एकदा निवड झाली आहे असे आमदार अशोक दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. क्रिकेट प्रेमी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य क्रिकेट या खेळासाठी सुद्धा खर्ची केलं, स्वतः उत्तम दर्जाचे गोलंदाज म्हणून कित्येक वर्ष ज्यांची गोलंदाजी आम्ही पाहिली आहे आणि टेनिस क्रिकेटमधील आमदार म्हणून त्यांची देखील एक ओळख आहे आणि आज त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि या मॅचचा आनंद ते सुद्धा घेत आहेत. यावेळेला बॉल पुन्हा एकदा बाहेर टर्न होताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित. जसे काल आपण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची घोषणा केली तसेच येणाऱ्या कालावधीमध्ये संजय पोतनीस साहेबांची सुप्रीमो ट्रॉफी देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भेटीला येणार आहे. सगळ्यांना स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचे वेध लागलेले आहेत. या मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये टेनिस क्रिकेटच्या त्या देखील आपल्या भेटीला येतील. विकास थोडंसं स्ट्रगल करतायत कारण 2 मोठे फटके आले, पहिल्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर कुठेतरी टप्प्यावरचं नियंत्रण आहे ना ते त्यांचं हटलंय, परंतु त्यांना कमबॅक करावं लागेल. हो मागील 2 बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न. आता फलंदाजाला वाटलं हा बॉल आता पुन्हा एकदा बाहेर जातो की काय आणि अक्षरशः गंडवलं, बॉल आतमध्ये आलाय. आपण रिप्लेवर बघू शकता कशा प्रकारे हा चेंडू होता. फलंदाजानं सोडून दिला, बाहेर जातोय म्हणून, पण तो चेंडू मात्र आत येतोय आणि बाकीचं काम या ठिकाणी यष्टिरक्षक हा पूर्ण करतोय. 2 अवांतर धावा त्यानंतर मात्र एक अप्रतिम चेंडू हा आपण मैदानात बघतोय. 70 धावा धावफलकावर आहेत. या वेळेला बाहेर जातोय बॉल आणि काही चेंडू आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न होतोय, काही चेंडू बाहेर जो वळवला जातोय ना त्याचा कुठेतरी टप्पा चुकतोय आणि तिथून बॉल आणखी बाहेर टर्न झाल्या कारणाने मात्र पंच सातत्याने स्वैर चेंडू देखील घोषित करतायत. 71 धावा धावफलकावर आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. रथी महारथी आज देखील या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्या जर पाहिलं तर सुरुवातीला थोडासा स्ट्रगल करणारा कोयंडे 11 कालवी हा संघ पुन्हा कमबॅक करतोय. याही वेळेला फटका फसताना पाहायला मिळेल आणि अशा ठिकाणी चेंडू पडतोय तिथे दोन्ही क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. विकास ते संधी निर्माण केली खरी, परंतु तिकडे धाव देखील येताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. सगळ्यांचं स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आज दादांबरोबर जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत खेळाडू अनिल माने यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांनी बलाढ्य संघांसाठी क्रिकेट खेळलंय.
विशेष म्हणजे क्रिकेटला सुरुवातच दादांबरोबर त्यांनी केली आणि मग आकाश म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर अमृत 11 म्हणा, या मोठमोठ्या संघांसाठी क्रिकेट त्यांनीही खेळलेलं आहे. आज त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. विकास सध्याच्या घडीला आपला पाहायला मिळत आहेत. गणेश वाडेकर हे सुद्धा या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. राजगुरुनगरच्या एक नामवंत खेळाडू म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. हो, हा बॉल जर पाहिला तर टप्पा पडल्यानंतर कट होत आहे आणि यष्टीरक्षकांकडे काही बॉल खूप चांगले टाकले, परंतु जे खराब टाकले ना त्याच्यावर धावा येताना पाहायला मिळत आहेत. नितीनजी वारे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. NP स्पोर्ट्स उत्तनचे सर्वे सर्वा NP हा ब्रँड देखील सातत्याने चर्चेत आहे आणि नुकतीच त्यांची मीरा भाईंदर बिग बॅश ही स्पर्धाचे आयोजक देखील त्या येत आहेत या ठिकाणी आणि संघनायक मॅकमिलन गोविंद हे देखील या ठिकाणी दाखल होत आहेत. पाच षटकं समाप्त होत आहेत. 5 षटकानंतर धावफलक पोहोचतोय तो 72 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक अंतिम षटकातील 6 चेंडू. बघूया या 6 चेंडूत किती धावांपर्यंत मजल मारतोय तो कोंडे 11 कालवी क्रिकेट संघ. सर मी म्हणेन की सुरुवातीला 4 गडी झटपट बाद झाल्यानंतर सुद्धा हा संघ बऱ्यापैकी धावसंख्या मैदानात उभारतोय. जव्यात मॅचच्या दिशेने शेवटचं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळालं. गोलंदाजीसाठी जर पाहिलं साहिल खैरे शिरोलीचा खेळाडू आहे. राजगुरुनगर खेड तालुक्यातील शिरोलीचा एक युवा टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू साहिल खैरे यांना मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. साहिलचा पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, परंतु त्याला खेळला मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आलेत, अतिशय जलद गतीने चेंडूची फेकी करतायत. चांगली फेकी होती. कार्तिक नवले तिकडे होते. उत्तमजी मुनगेकर साहेब यांना आपण पाहू शकता आणि त्याचबरोबर भारतातील ख्यातनाम निवेदिका रेश्मा मयेकर मॅडम यांना देखील आपण पाहू शकता. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, पुलचा फटका खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर आता येताना पाहायला मिळत आहेत. साहिल खैरे या ठिकाणी विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक धक्का बसतोय कारण माघारी परताना पाहायला मिळत आहेत ते श्रेयस कदम. मॅकमिलन 73 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. साहिल एक ब्रेक थ्रू मिळवून देतोय. आखू टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, परंतु थोडीशी ताकद फटक्यामागे कमी पडते आणि एक चांगला झेल मिडविकेट बाउंड्रीला टेपला जात. नवीन फलंदाज हा मैदानात येतोय. फिरोज शेख मैदानात सज्ज होतोय. दुसऱ्या बाजूने इम्तियाज जो 14 धावावर वैयक्तिक फटकेबाजी करतोय. शेवटचं षटक आणि बघूया या शेवटच्या षटकात मैदानात उर्वरित चेंडूवर काय घडतंय. 73 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. हो, जव्यात मॅचच्या दिशेने अगदी किटली 11-11 या संघाचंही आपण कौतुक करू. एखाद्या तालुक्याचा संघ एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातील स्पर्धेमध्ये एंट्री करण्याचा धाडस करतो बादल सर, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि संधी कधी मिळणार तुमच्या खेळाडूंना, तुम्ही प्रयत्न करणार त्यावेळेला मिळणार, त्यामुळे त्यांचंही कौतुक. आणि समोर जर पाहिलं तर कोयंडे 11 हा सुद्धा मकरंद कोयंडे साहेब आणि अजय बोरगरे यांचा एक बलाढ्य संघ आहे, ज्याही संघाला आपण सातत्याने पाहिलंय. ओ हो, साहिलचा आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. वा, विशेष म्हणजे या परिसरामध्ये सुद्धा कांजूरमार्ग भांडू परिसरातील बरेचसे चाकरमानी पाहायला मिळतात. अगदी कांजूरमार्गच्या परिवार सोसायटीमध्ये या परिसरातील गाभी समाजच्या देखील मॅचेस आमचे विश्वजित बाबल किंवा या परिसरातील बरेचसे आनंदवाडीकर देखील तिकडे येताना पाहायला मिळतात. आणि इकडे जर पाहिलं तर साहिल खैरे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत.
चांगली गोलंदाजी मात्र त्यांच्याकडून केली जाते. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर ज्या पद्धतीची गोलंदाजी केली गेली आहे, फक्त 1 धाव 4 चेंडूमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये दिलेली आहे. या मैदानात 5 ओव्हरमध्ये 99 देखील होताना पाहिल्यात. 6 ओव्हरची मॅच आहे. पाहूया दोन्ही टीम चांगलं क्रिकेट खेळणार आहेत, किंबहुना चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. आणि आज कोयंडे 11 एक बलाढ्य संघ या स्पर्धेत नेहमीच राहिलेला आहे. समोर किटली 1111. साहिल खैरेचा हा चेंडूवर जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एक सोपा झेल त्या ठिकाणी सुटलाय. नुसता सुटला नाही, तिकडे काय होतंय आपल्याला पाहायचंय. पंच कळवतील कोणता खेळाडू बाद आहे. जवळ मॅचेस साहिल यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी साहिल यांच्याकडून टाकला गेलाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिलं तर शेवटची जोडी मैदानात आहे. 75 धावा धावफलकावर आहे. 6 षटकांचा सामना. सुरुवातीची थोडीशी पडझड, त्यानंतर टीमचं सावरणं, या गोष्टी मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिल माने यांना देखील आपण पाहतोय. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर आहेत त्यांच्याच दिशेने. कोयंडे 11 या बलाढ्य संघाला जरी धावसंख्या चांगली झाली आहे, परंतु ऑल आउट केलंय किटली 1111. खेड तालुक्यातील राजगुरुनगरच्या या मुलांनी आज इतिहास रचलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी देवगड या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट करण्याचं काम त्यांनी केलंय. आणि 75 धावा झाल्यात. 76 धावांची आवश्यकता आहे. ॲव्हरेज म्हणजे ही धावसंख्या खूप मोठीही नाही आहे आणि खूप छोटीही नाही आहे. दुसऱ्या डावात मजा येईल या मॅचला पाहण्यासाठी, परंतु यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आता केला जाणार आहे. जाऊयात यानंतरच्या मॅचच्या टॉससाठी भारतातील सुप्रसिद्ध निवेदिका रेश्मा मायकर मॅडम यांच्याकडे. Check. Check.
त्वरित यायचं योगेश पेनकर या टॉससाठी आपल्याला त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. इनिंग ब्रेकमध्येच आपण घेत आहोत, त्यामुळे योगेश पेनकर विनंती आहे टॉससाठी या लवकरात लवकर. स्वागत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आनंदवाडी क्रिकेट क्लब देवगड आयोजित 2025 सालचे 21व्या पर्वातली ही स्पर्धा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. 21वे पर्व आजची चौथी रजनी आणि चौथ्या रजनीमधली ही पहिली लढत तुमच्यासमोर आम्ही घेऊन येतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी किटली 1111 राजगुरुनगर खेड हा संघ जिंकतोय. नाणेफेक स्वीकारतोय. क्षेत्ररक्षण एक युवा संघ मैदानावर संच पाहायला मिळतोय. किटली 1111 या संघाच्या माध्यमातून कोयंडे 11 कालवीसारखा एक मातब्बर तगडा संघ समोर येतोय. एकापेक्षा एक माहीर नावं या संघाच्या प्लेईंग 11मध्ये. मात्र या संघाला ऑलआउट करण्याचा पराक्रम किटली 1111 हा संघ करतोय. कोयंडे 11 कालवी संघ ऑलआउट होतोय, पण एक सन्मानजनक धावसंख्या 6 षटकांच्या सामन्यामध्ये 75 धावा, 76 धावांचं लक्ष आणि सलामीची जोडी मैदानावर. अजय बोरघरे आणि मकरंद कोयंडे यांच्या मालकीचा कोयंडे 11 कालवी संघ हा केतन म्हात्रे यांच्या कुशल नेतृत्वाखाली, दुसऱ्या बाजूने राजू शेठ पाचारणे आणि वाडेकर स्पोर्ट यांच्या मालकीचा किटली 1111 हा संघ ललित मुसळे यांच्या नेतृत्वाखाली मैदानावर. 76 धावांचं लक्ष, सलामीची जोडी. संघाचा कर्णधार ललित मुसळे स्ट्रायकर यांच्या दिशेने. 9 सेकंडवर अजिंक्य गोळे आणि बॉलिंग मार्कवर आशिष मेहरुल. खुलव्या टप्प्याचा चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने एकेरी धावेसाठी दोन्ही खेळाडू आपला एंड चेंज करतायत, आपल्या सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतायत. एकेरी धावेची नोंद स्कोरबोर्डवर केली जाते. मर्यादित 6 षटकांचा सामना, 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले. क्षेत्ररक्षण सज्ज, 9 खेळाडू सर्कलमध्ये. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, एक शॉट बॅकवर्ड पॉईंट, एक पॉईंट, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन आणि मिड ऑफ हे खेळाडू सर्कलच्या आत पाहायला मिळत आहेत. यावेळी रिव्हर्सचा प्रयत्न सक्सेसफुल. अतिशय सुंदर रिव्हर्स स्वीपचा फटका जो देऊन जातोय क्रिकॉन चौकार. थँक्यू. अजिंक्य गोळे जणू काही एक तोफ गोळा अजिंक्यच्या बॅटमधून बाहेर पडतोय रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपात. त्रिकोण चौकार, धावसंख्या 5, एक मोठा पाठलाग, मोठं लक्ष. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने धाव चोरण्याचा इरादा, रनआउटची संधी. ही संधी होती रनआउट करण्यासाठी. एक साधी सोपी संधी दबडली जाते आणि आम्ही नेहमीच म्हणतो संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडा जरी उशीर झाला तरी संधी आणि बिस्किट दोन्ही गेलं समजा. एका सेकंदाचा उशीर आणि तो उशीर पुरेसा होता या फलंदाजाला आपल्या क्रीजमध्ये येण्यासाठी. ललित संघाचा कर्णधार. रनआउट होणं संघासाठी खूप धोकादायक असू शकतं, आणि सलामीचे फलंदाज ज्यांना धावा चोरण्यासाठी नव्हे धावा फटकावण्यासाठी पाठवलेले असतात. दुसऱ्या बाजूने आशिष मेहरुल सारखा एक तगडा गोलंदाज बॉलिंग मार्कवर. अनुभवी गोलंदाज, बॅक टू द बॉलर. मिडॉनच्या दिशेने अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं. रनिंग बिटवीन द विकेट.
खूपच खराब मगापासून कॉम्बॉक्स मधून जे आपण सांगतो हे सलामीचे खेळाडू ज्यांना रनआउट न होणं गरजेचं आहे, नेमकी हीच चूक पाहायला मिळते. पहिला हादरा बसतोय, एक मोठा धक्का. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया. खोलव्या टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्हचा प्रयत्न केला होता मिडॉनच्या दिशेने. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवला, सर्कल क्लिअर झालं, पण चेंडू खूप लांबपर्यंत ट्रॅव्हल केला नव्हता. नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने सुंदर फेक आणि पहिल्याच प्रयत्नात यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. थँक्यू डीजे, धन्यवाद. गेले 3 दिवस आपण लकी ड्रॉ फक्त 10 रुपये कुपन आणि या 10 रुपयात आपण बक्षीस विजेते ठरतायत. आजही लकी ड्रॉसाठी खास बक्षीस आहे होम थिएटर आणि त्याचबरोबर सिलिंग फॅन. आणि हे बक्षीस आज फक्त 10 रुपयात आपल्यासाठी असेल. पुरस्कर्ते सुप्रसिद्ध आंबा बागायतदार सन्माननीय श्री फरीद खाजिक यांच्या माध्यमातून हे बक्षीस दिलं जाईल. नवीन फलंदाज प्रशांत शुक्ला नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. आशिष मेहरुल एक यशस्वी षटक. निर्धारित षटकामध्ये नियंत्रित गोलंदाजी जखडून ठेवतोय फलंदाजांना. 75 धावांचा बचाव करायचा आहे. प्रतिस्पर्धी संघाला 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. किटली 11-11. एक युवा संच मैदानावर आणि पहिल्याच सामन्यात काय जबरदस्त गोलंदाजी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. ठराविक अंतराने विकेट घेतल्या, मात्र दुसऱ्या बाजूने भागीदारी खूप चांगली झाली कोयंडे 11 कालवी संघाच्या फलंदाजांच्या दरम्याने आणि त्यामुळेच एक सन्मानजनक धावसंख्या पाऊण शतकाची. यावेळी फसलेला फटका शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. क्रिकॉन विकेट. थँक्यू डीजे. जशी सुरुवात प्रतिस्पर्धी संघाची झाली होती, एक नाजूक सुरुवात, तशीच सुरुवात याही संघाची आपल्याला बादल बघायला मिळते. अवघ्या 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बघा रिप्ले पण आपण या ठिकाणी tenniscricket.in स्क्रीनवर LED स्क्रीनवर बघू शकतो कशा प्रकारे फटका फसला. एक साधा सोपा जेल टिपला जातोय. नाजूक सुरुवात मैदानात. 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज हा मैदानात जातोय. नवीन फलंदाज अनिकेत रोडे. एक रोड मॅप बनवावा लागेल अनिकेतला विजयाच्या दिशेने जाण्यासाठी. एक भागीदारी महत्वाची. चौकार षटकारांचा परिपाक त्याला खूप गरजेचा. ठराविक अंतराने पहिले 2 विकेट बाद होत आहेत. पहिल्याच षटकामध्ये तब्बल 2 महत्वाचे मोहरे गळायला लागत आहेत, 2 मासे गळायला लागत आहेत आणि त्यामुळे संघ थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय. किटली 11-11. युवा खेळाडूंचा संघ मैदानावर. एक इतिहास रचतोय. एका मातब्बर संघाला पहिल्याच सामन्यात ऑल आउट करतोय. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर अगदी निवडक संघ जे प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट करण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. कालच्या दिवसात सुद्धा आपण एक सामना पाहिला ज्यामध्ये प्रतिस्पर्धी संघ ऑल आउट झाला होता आणि या सामन्यात कोयंडे 11 कालवी संघ मात्र ऑल आउट झाल्यानंतर सुद्धा एक मोठी धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या, फायटिंग टोटल ज्याला म्हटली जाते, 75 धावा आणि 76 धावांचा पाठलाग. पहिल्या षटकाची सांगता. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा. गोलंदाजीत बदल आणि बॉलिंग मार्कवर आर्यन भोईर. प्रशांत शुक्लासाठी हा फुल टॉस चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. फटका तर खूप सुंदर सजवलाय. ओव्हर थ्रो होतोय. हा थ्रो सुद्धा खूप खाली येणं गरजेचं होता. गोलंदाजाच्या डोक्यावरून किमान 4-5 फुटावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय. ज्या प्रमाणात ज्या वेगात ही गोलंदाजी पाहायला मिळते, धावांचा पाठलाग करण्यासाठी थोडे बाजू खोलाव्या लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, आक्रमण करावं लागेल, प्रति हल्ला सुद्धा करावा लागेल. कारण या 76 धावा थोडंसं कठीण लक्ष्य आहे, अशक्य कदापि नाही. एक आगळी वेगळी शैली गोलंदाजाची पाहायला मिळते. एक धाव पूर्ण होते. लॉंग ऑफच्या दिशेने बॉलिंग मार्कवर एक युवा गोलंदाज आर्यन भोईर, ज्याची गोलंदाजी पाहिल्यानंतर आपल्याला वेस्ट इंडिजचा सुनील नारायण आणि दक्षिण आफ्रिकेचा क्लुझनर अशा 2 गोलंदाजांचं मिश्रण या गोलंदाजीत पाहायला मिळते. या 2 गोलंदाजांच्या शैलीची आठवण करून देणारा गोलंदाज. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू खेळला जातोय. डाऊन दी ग्राउंड. एक सुंदर क्रिकॉन चौकार. हा खूप गरजेचा चौकार. चौकारांची धावसंख्या दुहेरी आकड्यात 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात.
थँक्यू डीजे, धन्यवाद. बघा एक स्ट्रेट ड्राईव्हचा फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला भरपूर दुर्मिळ हल्ली हा फटका आणि तोच फटका फलंदाजाच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळतोय. 12 धावा या धावसंख्येवर बॅटची कड, विकेट किपरचा सहारा, तिसऱ्या विकेटचं पतन, 3 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा, अजून एक क्रिकॉन विकेट. थँक्यू. एक चांगला फटका, त्यानंतर मात्र गोलंदाज पुन्हा बऱ्यापैकी कमबॅक करतोय. जी सुरुवात प्रतिस्पर्धी संघाची तीच सुरुवात मैदानात अडखळत सुरुवात थोडीशी मी म्हणेन या मॅचमध्ये. अवघ्या 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिला सामना आजच्या 4थ्या दिवसातील. कोइंडे 11 कालवी संघाची सुद्धा अशीच अडखळती सुरुवात झाली होती. अशोक सर मात्र कालवी संघाचा विचार केला तर एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू या संघामध्ये आणि त्यामुळे पलटवार झाला होता. सलामीच्या फलंदाजांनी थोडीशी निराशा केली, पण त्यानंतर मात्र आक्रमण, आणि हे आक्रमण खास करून आपण पाहिलं आशिष मेहरुलकडून, जो आशिष संघाचा हुकमी गोलंदाज म्हणून पाहिलं जातं. मात्र आज संघाला गरज असताना आशिषने आपली जबाबदारी स्विच केली. गोलंदाजाच्या भूमिकेतून तो फलंदाजाच्या भूमिकेत आला. एक दर्जेदार खेळी त्यांनी खेळली. 10 चेंडूमध्ये 31 धावा, विस्फोटक कामगिरी आणि त्या आशिषच्या जबाबदारीपूर्ण खेळाच्या जोरावर एक सन्मानजनक धावसंख्या. पाठलाग चालू आहे 76 धावांचा आणि धावफलक 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. किटली 1111. आर्यन भोईर 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करतोय. एक महत्वाची सफलता आपल्या संघासाठी. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, एक नटराज शॉट डीप मिड विकेटच्या दिशेने, एकेरी धावेवर समाधान. आतापर्यंत जर विचार केला तर एक नियंत्रित गोलंदाजी कोयंडे 11 कालवी संघाच्या बाजूने पाहायला मिळते. संघमालक अजय भोरघरे, मकरंद कोयंडे यांनी उतरलेला हा संघ महाराष्ट्र भारतातील नामवंत खेळाडू या संघामध्ये केतन म्हात्रेच्या नेतृत्वाखाली, ज्या केतन म्हात्रे यांच्या नावावर आतापर्यंत तब्बल 37 बाईक आणि 5 कार बक्षिसांच्या रूपात. स्विच पूल करण्याचा इरादा होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा असफल प्रयत्न. शॉट फाईन लेग पर्यंत चेंडू पोचतोय. धाव घेण्याचा इरादा नव्हता. निर्धाव चेंडूनिशी दुसऱ्या षटकाची होते संगता. 76 धावांचा पाठलाग. धावसंख्या 13, 3 गड्यांच्या मोबदल्यात. 13 for 3. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालीत आणि या 2 षटकानंतर 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. फलंदाजी तब्बल 31 धावा जमवणारा आशिष मेहरुल बॉलिंग मार्कवर आणि आल्याच आपल्या नावे एक सफलता प्राप्त करतोय. बॅटची कड घेऊन चेंडू तिसऱ्या चौथ्या स्लिपच्या दिशेने. स्वतः विकेट किपर केतन म्हात्रे कर्णधार चेंडू खाली जातोय. ही 4थी सफलता. क्रिकॉन विकेट. 13 for 4. थँक्यू. 13 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पहिला सामना एकतर्फी होईल की दुसऱ्या बाजूने पलटवार पाहायला मिळेल. किटली 1111 ललित मुसळेच्या नेतृत्वाखाली हा संघ. राजू शेठ पाचारणे आणि वाडेकर स्पोर्ट संघ मालक. आज एक इतिहास पहिल्या इनिंगमध्ये या संघाने रचलाय. दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी या संघाला प्रयत्न करावे लागतील. इतिहास रचण्यासाठी खूप काही करावं लागतं. तुम्ही ध्येयाच्या दिशेने न पोचणं ही शोकांतिका नाही आहे. तुम्ही ध्येयाच्या दिशेने न पोचणं ही शोकांतिका नाही आहे, तर तुमच्याकडे पोचण्यासाठी ध्येयच नसणं ही खरी शोकांतिका आहे. आपल्याकडे ध्येय पाहिजे, विजयासाठी प्रयत्न करण्याची ताकद पाहिजे, धमक पाहिजे आणि ती धमक ते प्रयत्न मैदानावर दाखवावे लागतील. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर भरास भरकटतोय.
पंच एम्ब्रोज अल्मेडा सर दंडित करतायत वाईडीच्या रूपात, अवांतरच्या स्वरूपात एक सिंगल. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत हलकेच बदल होतोय. 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बॅटची कड, प्रोटेक्शन डीप थर्डमॅनच्या दिशेने. अजून एक सिंगल. ज्या प्रमाणात गोलंदाजी ज्या वेगाने केली जाते आणि त्यासाठीच प्रोटेक्शन थर्डमॅनच्या दिशेने पाहायला मिळते. बॅटची कड घेऊन जाणारे चेंडू सीमारेषा पार जाऊ नयेत यासाठी हे डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते. जोडी मैदानावर साहिल खैरे आणि अनिकेत रोडे दोन्ही खेळाडू वैयक्तिक 1-1 आणि सांघिक 15 धावसंख्येवर प्रयत्न स्लॉक करण्याचा होता. मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू कट होतोय बाहेरच्या दिशेने. थोडासा स्विंग होतोय. उर्वरित काम केतन म्हात्रे. एक करडी नजर हा संघाचा पुष्पा पाहायला मिळतोय विकेट किपरच्या भूमिकेत. 21 चेंडू 61 धावांची गरज. यावेळी ज्या मोठ्या फटक्याची प्रतीक्षा होती तो मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार डायरेक्ट चंद्रार. क्रिकॉन षटकार. थँक्यू डीजे बादल. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका, ज्या फटक्याची नितांत गरज होती तो मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधनं निघतोय. धावफलक पोहोचलाय तो 21-4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही करायच्यात 55 धावा. या 55 धावांसाठी उरलेत फक्त 20 चेंडू. थोडंसं मोहात अडकवलं होतं आशिष मेहरुलने. ज्या आशिष मेहरुलने 5 षटकारांची आज आतषबाजी केली आणि त्या 5तला एखादा खर्च होणं खूप मोठं नुकसान नसेल. आतापर्यंत ज्या वेगाने ज्या ताकदीने आशिष गोलंदाजी करतोय, 10 चेंडू त्याने टाकलेत, फक्त 15 धावांचा खर्च, 2 महत्वाच्या सफलता, 22 ही धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. रिक्वायर्ड रन रेट 17 पेक्षा पुढे जाताना सामना खूपच कठीण होऊन बसतोय. किटली 1111 या नावात सुद्धा बरंच काही दडलेलं, या नावात सुद्धा बरंच काही लपलेलं आणि या नावाचं वैशिष्ट्य आणि या वैशिष्ट्य पूर्ण नाव सिंधुदुर्ग जिल्ह्याशी सुद्धा या नावाचा थोडासा संबंध असेल. 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एक सुंदर चेंडू. सांगता होते षटक क्रमांक 3. निम्म्या षटकांचा खेळ होतोय समाप्त. 76 धावांचा पाठलाग करणारा किटली 1111 संघ थोडासा अडचणीत. 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 18 चेंडू बाकी. टॉस. एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर. कॅप्टन मॅकमिलन गोविंद वर्सेस कॅप्टन रणझुंजार वैभववाडी. कॅप्टन योगेश पेंडकर. बी रेडी फॉर टॉस. स्क्रीनवर आपण पाहणार आहोत फक्त महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारत वर्षातील एक सुंदर निवेदिका, अतिशय सुंदर आवाजासाठी ज्या प्रसिद्ध आहेत आणि ज्यांचा मैदानावरील वावर प्रेक्षकांना आणि खेळाडूंना सुद्धा एक वेगळी ताकद, वेगळी ऊर्जा आणि वेगळी स्फूर्ती देऊन जातो. ऐकूया आवाज रेश्मा मयेकर मॅडम. अजून एका विकेटचं होतंय पतन. आपण सर्वजण आवाज ऐकण्यासाठी आणि ज्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहात. अगदी थोड्याच वेळात त्यांचा आवाज आणि त्यांचा चेहरा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. रेश्मा मॅडम, या सिंधू भूमीमध्ये आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. टेनिस क्रिकेटचा हा कुंभमेळा सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो आंगणेवाडीच्या जत्रेसाठी आणि आनंदवाडीच्या क्रिकेट स्पर्धेसाठी. त्या आनंदवाडीच्या क्रिकेट स्पर्धेत आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 21व्या पर्वामध्ये आपलं आपण मनपूर्वक करतोय स्वागत. दुसऱ्या सामन्याच्या आपल्याला वेध लागतायत. रणझुंजार वैभववाडी संजयजी चव्हाण यांच्या मालकीचा संघ योगेश पेंडकरच्या नेतृत्वाखाली, नितीनजी वारे यांच्या मालकीचा एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर संघ मॅकमिलन गोविंदच्या नेतृत्वाखाली. खोलवर टप्प्याचा चेंडू स्वीप केला जातोय. डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. रोलिंग 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 क्रिकॉन चौकार.
26 धावा 26. अजूनही 50 धावांची गरज असेल. सामना थोडासा कठीण होऊन बसतोय. 16 चेंडू 50 धावा. ज्या संघाने खूप सुंदर सुरुवात केली होती किटली 1-1-1-1 हा संघ थोडासा अडचणीत पाहायला मिळतोय. फॉरवर्ड पॉईंट सीमारेषेच्या दिशेने कव्हर पॉईंट सीमारेषा भेदून हा सलग दुसरा क्रिकॉन चौकार पाहायला मिळतोय. सलग थँक्यू. सलग 2 चौकारांनिशी धावसंख्या 30 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. कार्तिक 2 चेंडू 8 धावा. ज्या प्रकारची फलंदाजी गरजेची आहे. 15 चेंडू शेवटचे शिल्लक 46 धावांची गरज. थोडंसं आक्रमण करावे लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भाषेत सांगायचं तर गदा पर्व हे दशावतार नाटक मैदानावर लावावं लागेल. त्या सिंधुदुर्गच्या कलाकारांनी दशावतारावर सुद्धा प्रचंड प्रेम केलं. ज्या भूमीने दशावताराला राजाश्रय दिला त्या दशावतारातील हे एक आख्यान. यावेळी विकेटचं होतंय पतन. किटली 1-1-1-1 संघाला अजून एक हादरा बसतोय आणि पुढच्या सामन्याचे नाणेफेकीसाठी आपण सज्ज होतोय. रणझुंजार वैभववाडी बनाम NP स्पोर्ट मीरा भाईंदर या 2 संघांची ग्रंथिका जुळली जात आहे. निमित्त आनंदवाडी क्रिकेट क्लब आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 21वे पर्व यातच आले सर्व आणि म्हणूनच या पर्वाचा तुम्हा आम्हा सर्वांना आहे गर्व. तीस धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. सुरभी DJ सुरभी लाईट्स या स्पर्धेसाठी चंदूसर किटली 1-1-1-1 हे नाव एका बैलगाड्याच्या बैलावरून प्रसिद्ध झाले आणि हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात बैलगाड्यांच्या शर्यती खूप कमी होतात. मात्र बैलांच्या झुंजी मात्र खूप होतात. पोलीस प्रशासनाची परवानगी नसते तरी सुद्धा शेतकरी राजा आपल्या गोठ्यातील आपल्या पाड्यातील पाड्यांना हौसेखातर झुंजवत असतो आणि या पाड्यांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अनेक पाडे मालक आपल्या घरच्या पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करत असतात आणि त्यामुळेच आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बैलांना बैल म्हणण्यापेक्षा त्यांना पाडा म्हणण्याची पद्धत जास्त प्रचलित आहे आणि जिल्ह्यात सुद्धा असे अनेक पाडे त्यांच्या वैयक्तिक नावासह प्रसिद्ध आहेत. आज किटली 1-1-1-1 या नावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुद्धा सगळ्या पाड्यांचा आम्ही आदर करतो. या पाड्या मालकांचा सुद्धा आदर करतो. या दरम्यान चेंडू भरकटतोय डाव्या एसटीच्या बाहेर. पंचांचा डिसिजन रिव्हर्ट केला जातोय. चेंडू निर्धाव समाप्त होतोय. धावसंख्या स्थिरावलेली 30 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. चौथे षटक प्रगतीपथावर. चेंडू निर्धाव समाप्त होतोय. चौथ्या षटकातील अखेरचा चेंडू बाकी. झिशान खान आतापर्यंत फक्त 2 चौकार स्कोरिंग शॉट या ओव्हरमध्ये खर्च करतोय झिशान. 2 महत्वाच्या सफलता आपल्या नावे. डावकऱ्या हाताची गोलंदाजी. लेफ्ट हँड राऊंड विकेट. उजव्या हाताचा फलंदाज. आतल्या दिशेने येणारे भेदक चेंडू. जास्त मोकळीक नव्हती या षटकात. सांगत होते षटक क्रमांक 4. धावसंख्या होते 31. शिल्लक चेंडू 12. विजयाचं लक्ष 45 धावांनी दूर. बोथ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. कॅप्टन मिस्टर योगेश पेंडकर. कॅप्टन मिस्टर मॅकमिलन गोविंद. धन्यवाद. नमस्कार, आदाब, केम चो, कसं काय, वणक्कम and a very warm welcome to आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. मी रेश्मा मायेकर आजच्या या 4थ्या रात्री तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. चला आता वळणार आहोत आपण टॉसकडे. दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. रणझुंजवारी वैभववाडी आणि NP स्पोर्ट्स उत्तन दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आपल्यासोबत आहेत. मॅच रेफरी आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत आणि टॉससाठी आपण आमंत्रित करू इच्छितो माननीय सन्माननीय आमदार अशोकदादा पाटील यांना. विनंती करेन त्यांना की त्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हायचे. आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत आणि शेवटी आपण आलेलो आहोत देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणि आज आणि उद्या आपण सगळे मिळून करणार आहोत खूप सारा धमाल मजा. आणि आता सर्वात आधी आपण करणार आहोत तिथे टॉस. टेनिस क्रिकेटचे आमदार म्हणून सुद्धा ओळखले जातात अशोकदादा पाटील यांचं पुन्हा एकदा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत आहे. व्हेरी वॉर्म वेलकम टू यू सर. आणि अजूनही टेनिस क्रिकेट ते खेळतात. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ते घेतात आणि चौकार षटकार तर लावतातच आणि सोबतच प्लेयर्सचे विकेट सुद्धा घेतात. सर तुमचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. सो दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना टॉस कॉइन दाखवू इच्छिते.
ओके, एकदा आपली काही प्लेइंग कंडिशन आहे ते मॅच रेफरी आपल्याला सांगतील. 6 ओव्हरची मॅच मी सांगतो. 6 ओव्हरची मॅच आहे. फर्स्ट ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल. इम्पॅक्ट प्लेअर नाही आहे. एक रिव्ह्यू पर इनिंग असेल तुम्हाला, जो बिमर, बाउन्सर, वाईड आणि फुटबॉल साठी वापरू शकता. एलबी आणि कॉट बिहाइंड साठी नाही आहे. बॉल लॉस झाला तर नवीनच बॉल मिळेल कधी पण एनी टाइम. डन. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर बोथ द टीम कॅप्टन्स. आता एकदा टॉस पाहूया. सिल्वर कॉइन आपल्या हातात आहे. कॉइनच्या एका साईडला आपण पाहू शकता आनंदवाडी आणि कॉइनच्या दुसऱ्या साईडला आहे चॅम्पियन. पाहणार आहोत उद्या कोण बनणार आहे. सर, आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार. हु इज गोइंग टू कॉल? NP स्पोर्ट्स उत्तनचा कॉल असेल. आनंदवाडी इज द कॉल अँड लेट्स सी व्हॉट इट इज. आणि आनंदवाडी सर, फक्त 2 शब्द तुमच्याकडून मला ऐकायचे. जसं चंदू सरांनी आज लंचमध्ये आम्हाला सांगितलं की ज्या प्रकारे तुम्ही ते विकेट्स घेतले होते, म्हणजे प्लेयर चौकार षटकार मारत होते आणि त्यानंतर तुम्ही सांगितलं की नाही, ह्यांना रोखण्यासाठी मलाच मैदानावरती जायला पाहिजे, कारण माझ्याच बॉलने मी यांची विकेट घेऊ शकतो. 1 नाही चंदू सर, 2 नाही, 3 विकेट्स घेतले त्यांनी आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरलेले आहात. आणि जसं अनिल सरांनी सांगितलं की खूप वर्षांपासून तुम्ही टेनिस क्रिकेट खेळताय. टॉप 10 प्लेयर्समध्ये सुद्धा तुमचं नाव आपण टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच ऐकत आलेलो आहोत. आता भांडूपचे माननीय सन्माननीय आमदार आपण आहात. काय सांगाल आज आनंदवाडी इथे आलेलो आहोत आणि तुमच्या खेळीबद्दल? नाही, आनंदवाडीत आलो की आज खरं तर मला 3 वर्ष सतत बोलत होते, परंतु आज तो योग आला. आमदार म्हणून एक भाग वेगळा आहे, पण खेळाडू म्हणून मुंबई क्रिकेटमध्ये 82 मध्ये मी खेळलो आणि तेव्हापासून सतत म्हणजे मुंबई टेनिस क्रिकेटचं एक वैभव जे उभं राहिलं, त्यामध्ये आम्ही अनेक खेळाडू त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये माझं नाव सतत येत राहिलं. आणि RK ट्रॉफी असेल, RK ट्रॉफीचं देखील मॅन ऑफ द सिरीज माझ्याकडे आहे. अशा अनेक मुंबईमधल्या स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळताना एक चांगलं क्रिकेट खेळत राहिलो. आणि योगायोग असेल, वयाच्या 65व्या वर्षी देखील मैदानामध्ये क्रिकेट खेळत असताना हातभर बॉल वळतात आणि एखाद्या चांगल्या बॅट्समनला सहज फसवणं शक्य होतं. आणि हे करत करत आज मी जरी राजकारणामध्ये असतो, बघा मॅडम, राजकारणामध्ये येत असताना तुम्हाला काही संयम पाळावे लागतात, परंतु हे क्रिकेटमधून मला शिकायला मिळालं. कारण ज्यावेळेस 11 खेळाडू आपण एकत्र असतो, प्रत्येकजण वेगवेगळ्या, कोण चांगली बॅटिंग करतो, बॉलिंग करतो, वेगवेगळ्या धर्माचे असतात, परंतु त्यांना एकत्र घेऊन क्लब करून आपण ज्यावेळेस चांगलं क्रिकेट खेळतो आणि तरच आपण ते जिंकू शकतो. आणि असंच मी राजकारणामध्ये देखील खेळलं. अनेक लोकांना एकत्र घेऊन बरेच वर्ष, ही 5वी निवडणूक मी जिंकलेलो आहे, कुठलीही निवडणूक मी हरलो नाही. आणि ही 5वी निवडणूक जिंकत असताना की जे समाधान, लोकांची कामं करणं, आलेल्या माणसांना त्यांना समाधानी होऊन पाठवणं, आणि त्याचबरोबर क्रिकेटच्या मैदानाची एक वेगळी आवड आहे. म्हणजे आजही क्रिकेटच्या कुठलंही मैदान असेल, त्या मैदानामध्ये जर का खेळायला गेलो, हातात बॉल घेतला, तर बॅट्समनच्या टांगच्या विरुद्ध बॉल टाकणं ही जी कला अवगत झालेली आहे, त्याच्यामुळे ह्या क्रिकेट जगतामध्ये एक चांगला बॉलर म्हणून आणि चांगला खेळाडू म्हणून मी बरेच वर्ष खेळतोय. आणि आज इथे आनंदवाडीला आलो. मकरंद कोंडे आहेत माझे मित्र, आम्ही एकत्र खेळलो आणि त्यांनी त्याचाही आग्रह होता, दादा यावेळेस मात्र तुम्हाला यावं लागणार आहे, आणि मी आलोय. आज पाहून फार समाधान वाटतं. इथे सहकुटुंब, सहपरिवार ही मॅच बघायला इथली सगळी मंडळी येत आहेत. म्हणजे त्यांना देखील वर्षातून एकदा ही ह्या टुर्नामेंटची एक आठवण असते की ही टुर्नामेंट इथे होणार आणि आपण बघायला जाणार. या महाराष्ट्रातले अनेक संघ इथे खेळायला आलेत आणि चांगलं क्रिकेट आम्हाला देखील बघायला मिळतं आहे, यात समाधान आहे. या इथल्या गावकऱ्यांना देखील समाधान. एवढंच या निमित्तानं आयोजकांचं मी खरं तर आभार मानेन. ही स्पर्धा तुम्ही जी आयोजित करता, मला माहिती आहे आम्ही अनेक स्पर्धा आयोजन करतो. एक स्पर्धा आयोजन करायचं असेल तर किती मेहनत घ्यावी लागते, आणि ह्या स्पर्धेचं तुम्ही आयोजन करता. तुमच्या सगळ्यांना मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. आणि अशीच स्पर्धा वारंवार इथे होत राहो आणि आम्हाला देखील बघण्याचा ती संधी मिळत, एवढंच या निमित्तानं बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि व्यासपीठाची शोभा तुम्ही इथे वाढवली. ऑफकोर्स तुम्ही सध्या तुमच्या टीमला सपोर्ट सुद्धा करतायत. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार, आणि तुम्ही व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. थँक्यू सो मच. आणि ऑफकोर्स NP स्पोर्ट्स उत्तन, आपल्याजवळ खूप कमी वेळ आहे, ऑलरेडी मॅच चालू आहे, सो फक्त नाणेफेक जिंकून काय डिसिजन असेल?
शतरक्षण. क्षेत्ररक्षण दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सो लेडीज अँड जेंटलमॅन, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. NP स्पोर्ट्स उत्तन वॉन्ट द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. नक्कीच बघणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये किसकी होती है जीत और किसकी होती यार थोड़ी देर बाद. टिल देन ओवर टू यू कॉमेंट्री. धन्यवाद रेश्मा मॅडम, आपल्या सुंदर आवाजात या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक आपण संपन्न केलात. ज्या आवाजाची पहिल्या दिवसापासून आम्हाला होती प्रतीक्षा, टेनिस क्रिकेटला एक वलय प्राप्त करून देण्यामागे रेश्माजी मयेकर आपलं सुद्धा बहुमोल योगदान आहे. आणि आज या सिंधुभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सिंधुभूमीमध्ये या गोड देवांच्या गडामध्ये देवगडमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सामना क्रमांक पहिला समाप्त होतोय. 76 धावांचा पाठलाग करणारा किटली 11-11 हा संघ निराशा करतोय. ज्या संघाने गोलंदाजी अप्रतिम केली, कोयंडे 11 कालवी सारख्या मातब्बर संघाला ऑलआउट करण्याचा पराक्रम केला, मात्र धावांचा पाठलाग खूप कठीण होऊन बसतोय. कारण दर्जेदार अचूक टप्प्याची गोलंदाजी त्यांना मिळालेली एक सुरेख साथ, एक पहिला सहज साधा सोपा विजय कोयंडे 11 कालवी संघ आपल्या नावे करतोय. आणि या सामन्याचा हिरो ठरतोय आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर ज्याने हा सामना गाजवला. संघ अडचणीत असताना 5 षटकारांची आतषबाजी करून 10 चेंडूत 31 धावा कुठल्या. गोलंदाजी करताना आपल्या संघाला एक महत्वाची सफलता ज्याने मिळवून दिली. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर आशिष मेहरुल. मॅन ऑफ द मॅच. ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स. धन्यवाद. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आहेच एक नंबर. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये. ऑफकोर्स अजून एक सामना संपलेला आहे. मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे ज्याने 10 गेंदोंमध्ये 31 रन म्हणजे 10 बॉल्समध्ये 31 रन्स बनवण्याचा पराक्रम केलेला आहे. आशिष मेहरोल इज द मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत आशिष